हाय हॅलो नमस्कार. मी नमिता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी घेऊन आली आहे मायराचे कलेक्शन. तर मायराच्या सगळ्या ड्रेसेसचे कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे. तिचे ट्रेडिशनल ड्रेस असो, तिच्या फ्रॉक्स वगैरे, तिचे डेली वेअरचे पण ड्रेसेस असो, तर मी सगळे तुम्हाला आज दाखवणार आहे. आपल्याला ना प्रत्येक वेळी असं प्रश्न पडतो की अरे बेबीला काय घ्यायचं, म्हणजे ड्रेस कसे घ्यायचे, कारण की कधी कधी बाळाला ड्रेसेस असे टोचतात पण आणि ते खूप इरिटेट होतात. तर असेच मी सुद्धा असं काही काही असे चूक केली आहे जास्त याच्या नादामध्ये की हा नाही खूप छान दिसेल छान दिसेल आणि भारी वाटतो तो आउटफिट. पण मग आपण हा विचार करतो, म्हणजे आपण त्या गोष्टीचा विचार नाही करत की बाळाला काय त्रास होईल असं. तर तसं बघायला गेलं तर मी तिला आजपर्यंत जे पण सगळे ड्रेसेस घेतले ते तिला टोचणारी वगैरे असे नाही आहे. एखादा ड्रेस असेल, एखादा ड्रेस म्हणेन मी की तो टोचणारा निघाला, तो तिला आवडत नाही अजिबात, मी स्वतः पण घालत नाही. पण बाकीचे सगळे ड्रेस नंतर मी जे पण ड्रेसेस घेतले तिला, तर ते सगळे तिला एकदम व्यवस्थित आणि असे सोबर, म्हणजे जे तिला कम्फर्टेबल वाटेल असे ड्रेसेस घेतलेले आहे. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवते की मायराला मी आत्ता जस्ट रिसेंटली दिवाळीमध्ये ड्रेस घेतला असेल. हा बघू शकता तुम्ही, असा ड्रेस घेतला आहे तिला. कलर याचा म्हणजे पीच कलरमध्ये आहे. असा पीच कलर आहे आणि याची ही पॅन्ट आहे. हा बिलकुल पण टोचणारा नाही आहे, अजिबात नाही. की हे तुम्हाला जरी असे दिसत आहे डिझाईन वगैरे, पण ना मधून कपडा एकदम व्यवस्थित आहे. कारण की मला माहिती आहे की ती घालत नाही असे कपडे, तिला खूपच असे नॉर्मल लागतात. आणि हे बघा, असं बघू शकता तुम्ही, असं आहे मधून. तर अजिबात टोचणारा ड्रेस नाही आहे हा आणि एकदम व्यवस्थित आहे, कम्फर्टेबल आहे. फक्त एवढंच की मी तिला जे पण ड्रेसेस घेते ना, तर ते ड्रेस थोडे 1 इंच जास्त घेते, म्हणजे तिची हाईट पण आहे आणि तिला ना तो ड्रेस ना पुढे पण कामी येणार आहे. तर त्या हिशोबाने घेते मी. थोडेफार मी तिला वाढतंच कपडे घेते, कारण की मुलांचं अंग हे वाढतंच राहतं. तर मी तिला ना वाढते ड्रेस घेते आणि नंतर जेव्हा पण मला तिला तो ड्रेस घालायचा राहिला का, थोडाफार मी त्याला टचअप वगैरे असं करून घेते, नंतर परत काढू शकतो आपण ते. आणि ही पॅन्ट पण थोडी मोठी झालेली होती तिला, पण मग असं वाटलं की ऑलरेडी ना एका ड्रेसची पण पॅन्ट अशीच मोठी होती, खूप मोठी होती ती. तर त्याच्याने थोडा शो गेला होता. तर मी असा विचार केला की जाऊ द्या, एकच दिवसासाठी घालायचा होता तो, दिवाळीपुरता. तर मी थोड्या वेळासाठी तिला घातला, पण मी त्याचं पॅन्टला काहीच केलं नाही आहे, कारण की पॅन्टचं कसं शो निघून जातं पूर्ण. आणि याला असं करण्यासारखं पण काही नव्हतं, वरतून केलं असतं पण तेवढा वेळ पण नव्हता, असं होतं. माझ्यासोबत गडबड होती, त्यामुळे मला नाही जमलं. तर मी हे आहे तसंच ठेवलं. आणि त्याच्यामधूनसुद्धा आहे असं आपलं इनर टाईप आहे ना, तर तसं पण आहे. तर ते आहे, पण आता ते काही माहीत नाही कुठे. तर सेकंड ड्रेस आहे हा, तो पण मी दिवाळीसाठीच घेतलेला होता तिला. तर असा नॉर्मल आहे टॉप, म्हणजे मला जीन्स टॉप तिला घ्यायचा होता, असा टॉप आहे. जसंही निघून गेला आहे, पण छान आहे, एकदम भारी वाटतो. आणि ती मी बऱ्याच एकदा दोनदा घातलेला आहे हा. तर छान दिसते त्याच्यामध्ये ती. आणि ही पॅन्ट घेतली आहे जीन्स, ही जीन्स पण एकदम छान आहे. हे सगळे ना मी ऑफलाईन घेतलेला आहे, म्हणजे हा ड्रेस पण आणि तो दिवाळीचा पण ड्रेस मी ऑफलाईन घेतलेला आहे. तर बरेच ड्रेसेस मी तिचे ऑफलाईनच घेते, कारण की ऑनलाईनमध्ये प्रॉब्लेम असा राहतो की ना व्यवस्थित येत नाही. कधी कधी ना मीडियम साईज राहते, कधी कधी साईज व्यवस्थित येत नाही, असं म्हणजे प्रॉब्लेम होता. कारण एकदा एकदा दोनदा मी म्हणजे आधी ना भरपूर ड्रेसेस मी ऑनलाईन मागवलेले होते. त्या टाईमला असं होऊन जायचं की ड्रेसेस ना यायचे छान यायचे, पण ना कधी कधी शॉर्ट होऊन जायचं जास्त, कधी कधी खूप लाँग होऊन जायचं, तर तिला ना ते बरोबर येत नव्हते. तर मग विचार केला की आपण ना ऑफलाईन जाऊनच शॉपमध्ये जाऊनच आपण घेऊया तिथून, आणि ते ड्रेसेस थोडेफार कम्फर्टेबल पण वाटतील, थोडेफार स्ट्रेचेस वगैरे करता येतात आपल्याला. पण नंतरून आपल्याला ते काढूनसुद्धा आपल्याला घालता येतात नंतरून. तर त्यामुळे मी ऑफलाईनच मोस्ट ऑफ घेते तिला. तर हा आहे तिच्या बड्डेचा ड्रेस, छान आहे. हा फ्रॉक मला खूप आवडलेला होता. म्हणजे मला ना ॲक्च्युली थोडा वेगळा कलर घ्यायचा होता, पण ना नंतर मला तिथे जसं पाहिजे तसे मला कलर नाही भेटले. तर म्हटलं हा कलर तर असा नव्हताच तिच्याकडे, तर हा घेतला मी असा कलर.
बघू शकता तुम्ही, इतका सुंदर आहे, छान वाटतं एकदम. तिच्या फर्स्ट बर्थडेसाठी घेतलेला होता मी हा ड्रेस. तर मला माहिती आहे की तिला एवढे भारी भारी ड्रेस जरी घेतले ना तरी ती घालत नाही, अजिबातच नाही घालत. म्हणजे कोणतीच मुलं नाही घालत, कारण की त्यांना ना ते बिलकुल नाही आवडत. रोज डेली वेअरचे ते कपडे घालतात ना, जसे लूज असे एकदम सॉफ्ट कपडे असतात त्यांचे. आणि आपण एखाद्या टायमाला त्यांना असे ड्रेसेस घातले ना तर त्यांना ते खरंच कम्फर्टेबल नाही होत. तर मी ना त्याच्यासाठी हेच करते की जिथे पण जाते ना शॉपमध्ये तर ते मी त्यांना तेच सांगते की टीव्हीला कम्फर्टेबल होईल असेच कपडे दाखवा, कारण की ते नाही घालत आणि ते तसेच पडून राहतात. म्हणजे आपली हौस राहते, आपल्याला खूप वाटतं की अरे भारी दिसतोय, छान दिसतोय, तिला छान दिसेल, पण ना नाही घालत पोरं. मला माहिती आहे की ही तर अजिबातच नाही घालत, तिला अजिबात आवडत नाही. कसं तरी तिला उचलून रडून गाडून कसं तरी तिला ते कपडे घालावे लागतात. तर असं रडून गाडून तिला ते कपडे घालावे लागतं, कसं तरी म्हणवावं लागतं. तिला कपडे घालण्यामध्ये 1 तास तरी चालला जातो, कारण की अजिबातच ऐकत नाही ती. असे ड्रेसेस घालायला तर नाही ऐकत ती, त्याच्यामुळे थोडाफार तिला वेळ जातो. तर त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की हा ड्रेस हा ना मी मागच्या वर्षी दिवाळीत घेतलेला होता तिला. तेव्हा ती ना फक्त 5 का 6च महिन्याची होती. तेव्हा मला ना हा ड्रेस खूप आवडलेला होता आणि मला ना ॲक्च्युली 6 महिन्याची जेव्हा ती होणार होती ना तेव्हा तिला हा ड्रेस घालायचा होता. त्याच्यात तिला फोटोशूट करायचे होते, पण तो काही जमला नाही. मी त्याच्यावरती फक्त साधे फोटोशूट केलेले आहे त्याचे या ड्रेसवरती. पण बाकी असं मला थोडा वेगळामध्ये फोटोशूट करायचे होते तिचे, पण नाही जमलं तसं करायला. पण हां, मी बोलेल की एकदाच घातलेला आहे तिला. त्या फोटोशूटपुरताच घातलेला असेल हा ड्रेस. पण ना खूप सुंदर आहे. आता तर तिला अजिबातच घेणार नाही. एकदाच हौस झाली आहे या ड्रेसची, जास्त पाहिजे तशी हौस नाही झाली. तेच सांगते की आपण एवढे घेतो ना पण हौस नाही होत. म्हणजे एकदा होते पण ते परत तसेच पडून राहतात आणि विअरसुद्धा करत नाही ते पुरं. तर हा ड्रेससुद्धा मी मागच्या वर्षी तिला घेतलेला होता दिवाळीमध्ये. तर असा एकदम सुंदर आहे हा आउटफिट, एकदम छान वाटतो. आणि याच्या खाली ही अशी मोठी पॅन्ट आहे, खूप मोठी झाली ती, खूप म्हणजे जेव्हा आम्ही ती बघायला गेलो ना हा ड्रेसचा, हा मला बघताक्षणी खूप आवडलेला होता. यामध्ये ना एक थोडी कमी साईज होती आणि एक होती तर ती खूप मोठी होती आणि ही ही एक मीडियम लेवल बोलतो ना आपण तशी होती. एक खूप स्मॉल होती आणि त्याची पॅन्ट तिला अजिबातच येणार नव्हती. पण ते सुद्धा जो टॉप होता ना म्हणजे ड्रेस, तर तो सुद्धा अंगात काही जाणार नव्हता असा होता तो. म्हटलं आपण विचार केला की जाऊ दे, तसं पण मुलांचं वाढतं अंग राहतं तर आपण तिला थोडा मोठा ड्रेस घेऊया असं. तर ही पॅन्ट ना आता खूपच मोठी झालेली आहे. म्हणजे मी हा ड्रेस तिला कधी घातला असेल, मागच्या वर्षी घेतला होता आणि यावर्षी तिला घातलेला आहे हा ड्रेस. कारण की तेव्हा ती जेव्हा चालायला फिरायला लागली तेव्हाच हा ड्रेस तिला छान वाटत होता. असा ड्रेस जेव्हा ती 6-7 महिन्याची होती तेव्हा तिला हा ड्रेस काही चांगला वाटत नव्हता. म्हणजे खूप छोटी होती ना ती, पॅन्टसुद्धा खूप मोठी होऊन गेलेली होती. नाही म्हणजे इतकं घालणं होत नाही, वेअर केलं जात नाही, त्याच्यामुळे ते ब्लॅक ड्रेस मी जास्त घेतलेलाच नव्हता. फ्रॉक खूप होते तेव्हा बोरणांसाठी आलेले होते, पण मी तो घेतलाच नाही. आणि हा पण घेतला होता तिला ब्लॅक कलरचा असा. तर छोटंसं आहे. आता तिला असे कपडे कोणतेच येणार नाही, बरेच ड्रेस नाही येणार तिला आता, तसे आहे तसे पडलेले. हा सुद्धा एक सुंदर होता, एकदम मस्त वाटत होता तेव्हा, छान दिसायचे. आणि हा एक होता असा असं असं बघू शकतो. आणि एक हा स्कर्ट होता. ह्या दोन तीन ड्रेसेस आहे ना, हे जे 3 ड्रेस दाखवले ना, ह्या 3 ड्रेसवरती हा स्कर्ट एकदम आउटफिट मॅच करतो आणि छान वाटतं एकदम. आणि त्यानंतर हा एक टॉप हा सुद्धा क्यूट आहे, एकदम मस्त आहे. हे जे सगळे जे 4 ड्रेसेस आहे ना, ते जेव्हा संक्रांतच होती बहुतेक, हां संक्रांत होती त्याच टायमाला मी तिला घेतलेले होते. हे 4ही ड्रेस घेतलेले होते आणि हा स्कर्ट घेतलेला होता तिला. असे 4 पूर्ण ड्रेस घेतले मी आणि मला हा तर खूपच आवडलेला होता आउटफिट, एकदम भारी दिसायचा, खूप छान दिसतो. म्हणजे आत्ता तिला नाही येणार, कारण की आता थोडा शॉर्ट होईल तिला, सफता पोटाच्या थोड्या वरती बेंबीपर्यंतच होईल तिला तो. एकदा नाही सॉरी, खूप वेळ घातलेला हा ड्रेस, मला तर खूप आवडला, सगळ्यांनाच आवडलेला हा ड्रेस, खूप छान वाटतो. म्हणजे मी जे ड्रेस बघायला गेलो तर खूपच सुंदर असता.
प्रचंड असं कन्फ्यूज होऊन जातो आपण की कोणता घ्यायचा, हा घ्यायचा का तो घ्यायचा. कलर पण भारी असतात आणि ड्रेसेस क्वालिटी, कपडे म्हणजे खूपच सुंदर सुंदर असतात. समजत नाही, कन्फ्यूज होऊन जातो आपण की कसं घ्यायचं, काय घ्यायचं ते काही कळतच नाही. म्हणजे फ्रॉकमध्ये बघायला गेलं तर फ्रॉकमध्ये पण खूप सुंदर सुंदर असतात. ट्रेडिशनलमध्ये पण आपण असे ड्रेसेस बघायला गेलो तर ते पण खूप सुंदर सुंदर असतात. पण कन्फ्यूज होऊन जातो की कोणता घ्यायचा. तर माझ्यासोबत तर हेच होतं की नेहमी, आणि मी तर सजेशन म्हणजे घेऊन जाते तर माझ्या फ्रेंडला घेऊन जाते, नाहीतर मग तिच्या पप्पांना घेऊन जाते. कारण मला इतकं कन्फ्यूज होऊन जातं ना, मी कधी पण शॉपमध्ये गेली का माझ्या डोक्यात हेच विचार येतो. कपडे खूप सुंदर सुंदर असतात, सगळेच मी काढायला लावते, पण ना त्याच्यातून मला सगळे आवडतात पण. म्हणजे असं की प्रत्येक वेळेस सगळे घेऊ पण नाही शकत कपडे. तर एक कुठेतरी चॉईस करावा लागतो. तो चॉईस माझ्याकडून होतच नाही लवकर चॉईस करणं. तर तिचे पप्पा करतात, नाही तर मग माझी जी फ्रेंड आहे ना, ती मायराची लाटकी मावशी गेलेली आहे. तर बघूया आपण. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर मी तुमच्याशी नेक्स्ट व्लॉगमध्ये लवकरच भेटेल. आणि माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. बाय. म्हणजे आत्ता खूप जास्त अंगावरती होऊन गेलेली ती माझ्या, की अजिबातच राहत नाही. जात पण नाही जास्त कोणाकडे. मोस्ट ऑफ तिचे फक्त पप्पांकडे जाईल ती, बाकी जास्त कोणाकडे जाणार नाही. आले तर थोड्या वेळासाठी जाईल, नाही तर मग वापस माझ्याजवळच राहील ती. असं राहतं तिला. आणि दिवसभर तर आम्ही दोघीच असतो. तर तेच रुटीन असतं आमच्या दोघींचं. मस्ती करणं, गप्पा मारणं, प्लस तिला खाऊ घालणं, भरपूर अशा गोष्टी असतात. म्हणजे खूप छान वाटतं. 1 महिन्यापासून मी घरी आहे तर मला बोर अजिबातच होत नाही, बिलकुल बोर नाही होत मला. बट मस्ती इतकी करते ती, आणि आता खूप मस्तीखोर झालेली आहे. म्हणजे एकदम आगाऊ झालेली आहे ती आता. पण खूपच भारी वाटतं. हे मोमेंट ना मी खरंच खूप मिस केलेले होते. 1 वर्षापर्यंत ना खूपच मिस केलेले होते. पण आता कुठेतरी मला ना 1 महिन्यामध्ये ते 1 वर्षाचं जे मोमेंट होते ना, ते मला सगळं भेटलं आहे. खूप भारी वाटतं, आणि मला ना खरंच एन्जॉय करायला तिच्यासोबत खूप आवडतं. त्रास ती खूप देते. त्रास द्यायचा बाबतीत नाही, पण ठीक आहे. तिचं ती नाही देणार तर कोण देणार त्रास? पण मला खरंच खूप छान वाटतं. 1 वर्षापर्यंत मी तिला खरं सांगते, एवढा पाहिजे तसा जीव नाही लावलेला आहे. म्हणजे खूप जीव लावला, पण जेवढा पाहिजे तसा आईसारखा जीव लावायला भेटला नाही मला तिला. कारण की मी ऑफिसला राहायची 8 तास, तिकडे दमून यायची. एवढं तिला जास्त घेणं वगैरे इतकं माझं व्हायचं नाही. सगळं ती, आणि तेव्हा ती जास्त तिच्या पप्पांच्या अंगावरती झाली होती. पण आता एवढ्या 1 महिन्यामध्ये ना ती माझ्या जास्त अंगावरती झालेली आहे, आणि तिला एवढा आनंद झालेला आहे की आपली मम्मी आता घरीच राहते. तिला एवढं छान वाटतं ना, रोज सकाळी सकाळी ती मला बघायची नाही, फक्त फोनवरती बोलायची माझ्याशी, तेव्हा मी ऑफिसला राहायची तेव्हा. पण आता ना तिला रोज दिसते, तर त्याच्यात ती एवढी खुश होते, एवढा आनंद होतो ना तिला. मला पण खूप छान वाटतं की अरे खूप भारी आहे हे क्षण. तर मी बोलायला परत कधी येणारच नाही आहे. मिस खूप करते मी ह्या गोष्टी, आणि याच्यापुढे पण करेल. आणि हे सगळे असे सुंदर क्षण तर मी साचवूनच ठेवते. सो मी याच्यामुळेच ना यूट्यूब चॅनल चालू केलं की तिच्यात पण थोडेफार जे मुमेंट्स असतात ना, ते कॅप्चर करून ठेवायचे, ते दाखवायचे. ते पुढे जाऊन तिला पण दाखवता येईल की बघ तू अशी होती, तशी होती. आणि खूप छान वाटतं. घरात बाळ राहायला वाटतं तर खूपच भारी वाटतं. वातावरण तर एकदम आज भारी राहतं. त्यामुळे काहीच असं छान नाही, म्हणजे असं बोलेल की छान वाटतं एकदम. पूर्ण दिवस एकदम छानच चालला जातो. कामात वगैरे तर मला एवढं काही वाटत नाही असं. काम प्लस तिला सांभाळणं वगैरे हे सगळं तिचं आवरणं. तर एवढं माझं काही म्हणजे रुटीन असं बोलेल ना, की थोडंसं रुटीन बसत नव्हतं सुरुवातीला, पण आता बसलं आहे व्यवस्थित. पण असं टेन्शन आहे की आता परत कुठे जॉब लागला समजा मला, आणि जर माझं डिसिजन ठरलंच की जॉब करायचा, तर ती कसं राहील का नाही हे पण टेन्शन आहे. असं बघायला गेलं तर रडत नाही ती, किरकिर नाही करत असतं, बट तरीसुद्धा असं वाटतं की टेन्शन तर येत असते की आता जास्त माझ्या अंगावरती होऊन गेलेली आहे. तर बघूया आपण. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर मी तुमच्याशी नेक्स्ट व्लॉगमध्ये लवकरच भेटेल. आणि माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. बाय.